तर मित्रांनो, मी येथे लाभार्थी क्रमांक टाकून सर्च केलेले आहे। तर येथे A1 अर्ज हा मंजूर झालेला आहे। जनरल कॅटेगरीचा अर्ज आहे आणि पुरवठादार शोधा याच्यावर इथे क्लिक करतो। तर खाली आपणास येथे ज्या कंपन्यांचा कोटा शिल्लक आहे त्या कंपनींची नावे येथे दाखवली जाईल। तर येथे 4 कंपन्या आपणास यामध्ये आता पाहायला मिळत आहे। तर मी CRI ही कंपनी यामध्ये निवडतो आणि येथे निवड करा याच्यावर येथे क्लिक करतो। त्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल। तर येथे आपणास ओके करायचे आहे। ओके केल्याच्यानंतर तो OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि OTP सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। OTP सबमिट केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की लाभार्थ्याचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले। पुरवठादार निवड करताना त्रुटी, तर इथे त्रुटी आलेली आहे। तर इथे ओके करतो। त्यानंतर मी हे जे काही पेज आहे रिफ्रेश करतो। तर परत येथे खाली पुरवठादार शोधा याच्यावर येथे क्लिक करून घेतो। त्यानंतर आपणास परत येथे ज्या कंपन्यांचा कोटा शिल्लक आहे त्यांची नावे यामध्ये दाखवली जाईल। आता येथे 3च कंपन्या दाखवत आहेत। तर मी अल्पॅक्स ही निवडतो आणि येथे निवड करा याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर परत त्या मोबाईलवर OTP जाईल। तो OTP आपणास यामध्ये हा जो काही बॉक्स आहे याच्यात टाकायचा आहे आणि OTP सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकतात की लाभार्थीचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले आणि आपण जी काही कंपनी निवड केलेली आहे पुरवठादार त्याचे नावसुद्धा येथे दाखवले जाईल। त्यानंतर आपणास येथे मित्रांनो ओके करायचे आहे। परत हे पेज आपणास येथे रिफ्रेश करायचे आहे। रिफ्रेश केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की येथे पुरवठादाराची निवड केली आहे आणि खाली येथे तक्रार करा, तक्रार नोंदवा, तर खाली येथे तक्रार नोंदवा अशा प्रकारचे ऑप्शन दाखवत आहे। परंतु हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन सध्या वर्क करत नाही। तर मित्रांनो, सांगायचे तात्पर्य म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी सुद्धा आज कोटा आला होता। तर यामध्ये सुरुवातीला 4 कंपन्या ह्या दाखवत होत्या, परंतु आपण पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये मी एका शेतकऱ्याचा नुसता OTP घेऊस तरच त्यातील CRI जी काही कंपनी आहे ही CRI कंपनी त्यामधून निघून गेली। तर जनरल कॅटेगरीचे जे काही लाभार्थी शेतकरी असतील असे बरेचसे शेतकरी आहे की जे अजूनही व्हेंडर निवडण्याच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे शेतकरी जी कंपनी येईल ती कंपनी निवडण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु अजूनही जे काही बाकीचे शेतकरी असतील हे शेतकरी शक्ती असो किंवा त्यांची एखाद्या आवडीची कंपनी असो ही निवड करण्यासाठी अजूनही थांबलेले आहेत आणि काही शेतकरी जी कंपनी ती आता सध्या निवडून घेण्याचा प्रयत्न करत आहे।